एकमेकांसाठी नियत असलेल्या दोन आत्म्यांना एकत्र आणले होते. येणाऱ्या काळात उरुशी अर्जुनाला भेटवस्तू आणि प्रेमाची चिन्हे घेऊन तिच्या भेटीला जात असे. त्यांची प्रेमकथा एक आख्यायिका बनेल जी भक्तीची शक्ती आणि देवांच्या आशीर्वादांचे उदाहरण म्हणून युगानुयुगे सांगितली आणि पुन्हा सांगितली जाईल. दिव्य क्षेत्रात वैसंपायन प्रेम आणि भक्तीची कथा सांगतो. तेजस्वी स्मितहास्य असलेला अप्सरा उर्वशीला इंद्रांचा प्रमुख महेंद्र याच्या सांगण्यावरून गांधर्व चित्रसेनाने अर्जुनाच्या हवेलीकडे एका मोहिमेवर पाठवले होते. तिचे काम अर्जुनाला प्रसन्न करणे हे होते, जो युद्धात शूर होता आणि त्याच्याकडे प्रचंड उदारता होती. प्रेमाची देवता असलेल्या मन्मथाने तिच्या अंतःकरणात छेद घेतलेल्या उर्वशी आकाशी सभेत त्यांचा सामना झाल्यापासून केवळ अर्जुनाचाच विचार करत होती. तिने स्वतःला आकर्षक दागिने आणि माळा घालून सुशोभित केले आणि त्याच्यासोबत आकाशीय प्रलंगावर मानसिकरित्या खेळले. जेव्हा ती त्याच्या हवेलीकडे जात होती तेव्हा तिचे सौंदर्य आणि मोहिनी इतकी मोहक होती की सिद्धचरण आणि गंधर्वांनी देखील तिला आतापर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर वस्तू मानली. अर्जुनाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर उर्वशीने उपस्थित रक्षकाच्या माध्यमातून संदेश पाठवला आणि लवकरच तेजस्वी राजवाड्यात प्रवेश केला. तथापि जेव्हा अर्जुनाने तिला रात्री पाहिले तेव्हा तो लाजाळून आणि भयभीत अंतःकरणाने भारावून गेला. त्याने आदराने अप्सराची पूजा केली, परंतु त्याच्या विनम्रतेमुळे त्याने डोळे बंद केले. अर्जुनाचे शब्द ऐकून उर्वशी तिच्या इंद्रियांपासून वंचित झाली. तिने स्पष्ट केले की महेंद्र आणि चित्रसेना यांच्या आज्ञेनुसार ती त्याची वाट पाहण्यास आली होती. तिचे हृदय अर्जुनाच्या सद्गुणांनी आकर्षित झाले होते आणि ती आधीच प्रेमाच्या देवाच्या प्रभावाखाली होती. उर्वशीने कबूल केले की तिला अर्जुनाची इच्छा कायमची होती. अर्जुन अजूनही लाजाळू होता. त्याने उत्तर दिले की तो उर्वशीला आपला श्रेष्ठ इंद्राच्या आणि कुंती किंवा शीच्या बरोबरीचा म्हणून पूजतो. त्याने स्पष्ट केले की तो तिच्याकडे सदैव पाहत होता. ती कौरव वंशाची आई आहे असे त्याला वाटत होते. तथापि त्याने उर्वशीला नम्रपणे विनंती केली की त्यांच्या सामाजिक पदानुक्रमाचा विचार करून त्याने त्याच्याबद्दल इतर भावना व्यक्त करू नयेत. उर्वशीने प्रत्युत्तर दिले की अप्सरा त्यांच्या निवडीमध्ये स्वतंत्र आणि अनियंत्रित होत्या आणि तिला आपला वरिष्ठ मान्य अर्जुनाला योग्य वाटले नाही. तिने त्याला विनंती केली की तिने तिला स्वीकारावे, इच्छेने पेटवून द्यावे आणि त्याला समर्पित करावे. तथापि अर्जुनाने नकार दिला आणि स्पष्ट केले की तो तिला दूर पाठवू शकत नाही, परंतु तिच्या भावना देखील व्यक्त करू शकत नाही. रागाच्या भरात उर्वशी अर्जुनाला शाप देत म्हणाली की त्याच्या वडिलांच्या आदेशाने आणि तिच्या स्वतःच्या हालचालीने त्याच्या वाड्यात आलेल्या महिलेचा त्याने अनादर केल्यामुळे त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. अशा प्रकारे वैशंपायनाची उर्वशी आणि अर्जुनाची कथा संपुष्टात आली, ज्यामुळे त्यांच्या नात्याचे भवितव्य अनिश्चित झाले. या आख्यायिकेमध्ये वैशंपायन प्रेम, भक्ती आणि सामाजिक पदानुक्रमाची कथा कुशलतेने विणतो, ज्यात आकाशातील नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकला जातो. नश्वर आकलनाच्या पलीकडे असलेल्या एका क्षेत्रात तो शिरोमासा स्वर्गातील पराक्रमी स्वामी इंद्राला पाहण्याच्या अतृप्त कुतूहलाने भटकत होते. जेव्हा तो आकाशीय निवासस्थानाच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याला महान मुनीकडून आदराने भेटले, ज्याने आदराने झुकले. पांडूंचा मुलगा अर्जुन इंद्राबरोबर पवित्र सिंहासनावर बसलेला पाहून लोमासाचे डोळे रुंद झाले. ऋषीचे मन हे गूढ विचार करू लागले. उदात्त वंशात जन्मलेल्या या योद्धाने देवांमध्ये स्थान कसे मिळवले? लोमास विचार करत असताना वृत्राचा वध करणारा सक्र जाणून बुजून हसला आणि त्याला सौम्य शब्दाने संबोधित केला. ऐका हे ब्रह्मर्षी, जेव्हा मी तुमच्या विचारांना व्यापलेले सत्य प्रकट करतो. इंद्राने सूक्ष्मपणे मान डोलावून प्रचिंदोषी न आणि नारायण यांची कथा विणण्यास सुरुवात केली, ज्यांनी हे पवित्र उद्देश पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला होता. हे दोन प्रख्यात ऋषी दुसरे कोणी नसून ऋषिकेश आणि धनंजय होते, तेच प्राणी जे आता त्याच्या समोर बसले होते. देवतांना धमकावणाऱ्या निवतकवाद पराक्रमी असुरांना पराभूत करणे या त्यांच्या दैवी ध्येयाबाबत बोलताना इंद्राचे शब्द श्रद्धेने उसळले. हे शक्तिशाली दानव खालच्या प्रदेशात वास्तव्य करत होते आणि अगदी आकाशातील संयुक्त शक्तीही त्यांच्याशी बरोबरी करू शकत नव्हत्या. इंद्राच्या डोळ्यात आशा चमकली, कारण त्याने हे उघड केले की मधूचा वध करणारा विष्णू पृथ्वीवर कपी म्हणून जन्मला होता, ज्याचे केवळ एक दर्शन महान तलावात नागांचा नाश करू शकत होते.
ही अजय देवतानी व तकवाचांना पराभूत करण्यास सक्षम होती. परंतु हे कार्य योग्य असल्याशिवाय त्याची शक्ती उभी केली जाऊ नये. इंद्राने बोलणे संपवल्यानंतर अर्जुनाचा भाऊ दिभासुलोमासाकडे गेला आणि त्याने युधिष्ठिराला त्याच्या भटकंती दरम्यान संरक्षण देण्याची विनंती केली. पराक्रमी तपस्वी लोमास हळुवारपणे मान डोलावून इंद्राच्या शब्दांनी आणि भावाच्या विनवणीने प्रेरित होऊन पृथ्वीवर निघाला. जेव्हा तो कामेकाच्या जंगलात पोहोचला तेव्हा त्याला न्यायी राजा युधिष्ठिर तपस्वी आणि त्याच्या लहान भावांनी वेढलेल्या दिसलाशीच्या आगमनाने पांडवांच्या महाकाळाच्या प्रवासातील एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली. लोमासाच्या मार्गदर्शनाखाली ते लवकरच अशा मार्गावर नेतील जे त्यांना देवांनी स्वतः दिलेल्या ज्ञान आणि सामर्थ्याने सज्ज होऊन त्यांच्या नशिबाचा सामना करण्यास प्रवृत्त करेल. हस्तिनापुरावर सूर्य मावळत होता, ज्याने चेहऱ्यावर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकला. जन्मेजय राजा त्याच्या सिंहासनावर बसला विचारशून्य झाला. तो त्याचा विश्वासू सल्लागार वैशंपायनाकडे वळला आणि त्याने विचारले, का तुम्ही ऊर्जा असलेल्या अर्जुनाचे हे अविश्वसनीय पराक्रम खरोखरच आश्चर्यकारक आहेत. त्या ज्ञानी आणि न्यायी राजा धृतराष्ट्राने त्यांच्याबद्दल ऐकल्यावर त्याने काय म्हटले हे मला माहीत असले पाहिजे. कथा सुरू करण्यापूर्वी दीर्घ श्वास घेत वैशंपायनाने मान डोलावली. पुच्छभूषी द्वैपायनाने मला हे सांगितले होते. वैशंपायनाने सुरुवात केली. राजा धृतराष्ट्राने त्याचा सारथी आणि विश्वासू संजय याला त्याच्या कक्षात बोलावले होते. संजय त्याच्या आवाजाने चिंतेने भरलेले. तो म्हणाला, मी अर्जुनाच्या इंद्राच्या निवासस्थानी येण्याविषयी ऐकले आहे. त्याच्या कृत्यांबद्दल तुम्हाला जे काही माहीत आहे ते मला सांगा. संजयने आपले डोके झुकवले. त्याचे डोळे आदराने खाली झुकले. महाराज त्याने उत्तर दिले, अर्जुन हा इतरांसारखा योद्धा नाही. त्याचे पराक्रम अतुलनीय आहे आणि त्याचे सामर्थ्य अमर्याद आहे. मी स्वतः ते पाहिले आहे. धृतराष्ट्राचे हावभाव गंभीर झाले. त्याचे कपाळ चिंतेने भरलेले होते. तो खोलीवर फिरत होता. त्याच्या पावलांचा भिंतीवर प्रतिध्वनी येत होता. माझा दुष्ट मुलगा दुर्योधन, तो स्वतःशी बडबडत म्हणाला, तो आपल्या राजाचा नाश करील. त्याच्या कृती मूर्खपणाच्या आहेत आणि मला भविष्याची भीती वाटते. राजाचे विचार अर्जुनाकडे वळले. तो प्रतिभावान योद्धा ज्याने महान राजस्वी यज्ञादरम्यान पृथ्वीवरील सर्व राजांचा पराभव केला होता. धृतराष्ट्राने जोरदार दीर्घ श्वास घेतला. त्याच्या खंड्यांवर पराभव पडला. तो माणूस स्वतः इंद्रासारखा आहे. तो डोके हलवत म्हणाला, त्याचे शब्द देवांच्या स्वतःच्या भविष्यवाण्याला इतकेच खरे आहेत आणि धनंजय त्याच्या बाजूला असताना विजय निश्चित आहे. संजय धृतराष्ट्राचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे समजूतदारपणाने रुंदावत होते. त्यांना माहित होते की राजाला त्यांच्या राज्याला धोका निर्माण करणाऱ्या आसन्न संकटाची जाणीव होती. धृतराष्ट्र बोलत राहिल्याने तलावासह हवा दाट होत गेली. माझी मुले अर्जुनाशी बरोबरी करू शकत नाहीत, तो म्हणाला. त्याचा आवाज अगदी कुजबुजू. ते पराक्रमी योद्धे द्रोण किंवा कर्ण देखील त्याच्या विरोधात युद्धात उभे राहू शकत नाही. अशा शूर्याला तोंड देण्याच्या विचाराने मला भीती वाटते. निराशेच्या सागरात हवलेल्या राजाच्या डोळ्यांवर ढग जमले. तो पुन्हा बोलण्यापूर्वी आपले विचार गोळा करत थांबला. कर्ण दयाळू आणि विसरलेला आहे. तो मान हलवत म्हणाला, द्रोण म्हातारा आहे आणि अर्जुन तरुण आहे, पण बलवान आणि गर्विष्ठ आहे. आम्हाला विजयी होण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. राजाने काम संपवल्यावर त्याच्या डोळ्यात त्याचे दूर प्रतिबिंबित झाले. मोठ्या सभेदरम्यान राजा धृतराष्ट्र त्याचे पुत्र दुर्योधनाबद्दल बोलत असताना त्याचे शब्द विषारी झाले. राजाचा साथी संजय लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे राजाच्या चेहऱ्यावर स्थिर झाले होते. महाराज, संजय म्हणाला, तुम्ही दुर्योधनाबद्दल जे बोललात ते खरे आहे. तुम्ही जे काही बोललात ते खोटे नाही. त्या शब्दांचा भावालाप्रमाणे आहेत. लटकलं होत असल्याने घडलेल्या घटनांचे वर्णन करणे सुरूच ठेवले. पांडवांनी त्यांच्या अतुलनीय ऊर्जेसह कृष्णाला त्यांची शुद्ध ख्याती असलेली विवाहित पत्नी सभेत आणताना पाहिले. तेव्हा ते रागाने भरून गेले. तो थांबला. त्याचा आवाज भावनेने टपकला आणि मध्वशासन आणि कर्णाने बोललेल्या त्या क्रूर शब्दांनी एक आग पेटवली, जी विधी नाहीत. राजाच्या मुलांनी एक रेष ओलांडली होती. असे संजय म्हणाला, जिथून परत येणे शक्य नव्हते. त्यांनी पांडवांना मोजता न येणारी धूप देत द्रौपदीला सभेमध्ये ओढले होते. रागाच्या भरात त्याचा आवाज थरथरत असलेल्या भीमाने 13 वर्ष संपल्यावर आपल्या गद्याने दुर्योधनाच्या मांडी फोडण्याची शपथ घेतली होती. प्रभूचे पुत्र ही गणली जाणारी शक्ती होती. ते सर्व कुशल योद्धे होते. प्रत्येक जण त्यांच्या कलेत
पांगत होत असण्याच्या शब्दांनी धृतराष्ट्राच्या मनात एक स्पष्ट चित्र रेखाटले. त्याला त्याचे मूर्ख आणि गर्विष्ठ पुत्र दिसले. त्यांना वाटले की ते स्वतः देवांचा अनादर करू शकतात कारणाने कोणता खुणा केला आहे. तो वडला, जणू त्याच्या मुलाच्या कृतींचा भार त्याला चिडत आहे. कृष्णाला सभेत आणून चिथावणी दिलेली शत्रुत्व पुरेशी नव्हती. कारण धृतराष्ट्र त्याच्या स्वतःच्या कमतरतेबद्दल बोलत असताना त्याचा आवाज निराशेने फुटला. त्याची मुले मार्गदर्शनाशिवाय मोठी झाली होती. त्यांच्या स्वतःच्या दुष्ट इच्छांमुळे दिशाभूल झाली होती. ते त्याला मूर्ख मानत होते. त्यांना नीतिमत्तेच्या मार्गावर नेण्यास असमर्थ होते. राजाचे शब्द दुःख आणि पश्चात्तापाने ओघळत होते. सल्ल्याने बोलले. संपवल्यावर धृतराष्ट्राचे डोळे भीतीपोटी रुंदावले. त्याला माहित होते की त्याचे मुलगे पांडवाशी बरोबरी करू शकत नाहीत, विशेषतः अर्जुनाशी, ज्याला स्वतः महादेवाने त्याच्या बाहूंमध्ये पकडले होते. अर्जुनाच्या बाहूंचे सामर्थ्य आणि त्याच्या मोठ्या धनुष्याने मारलेले बाण स्वर्गातील लोकांना शिक्षा करू शकतात. तो कुजबुजला, जणू तो स्वतःशीच बोलत होता. त्या क्षणी धृतराष्ट्राला माहित होते की सर्व काही नष्ट झाले आहे. त्याचे पुत्र, त्यांचे सल्लागार कर्ण आणि सुवल पांडवाशी बरोबरी करू शकत नव्हते. राजाचे शब्द त्याच्या कुटुंबावर आलेल्या संकटाची आठवण करून देणाऱ्या मृत्यूच्या काठीसारखे हवेत लटकत होते. संध्याने बोलले. संपवल्यावर सभा शांत झाली. प्रत्येक सदस्य स्वतःच्या विचारांमध्ये बुडून गेला. धुच्चा भय. एका भव्य सभेच्या दरम्यान राजा जनमेजय त्याच्या शहाण्या सल्लागार मुनीकडे एक ज्वलंत प्रश्न घेऊन वळला. हे पूज्य, मला सांगा, तो म्हणाला. त्याच्या आवाजात उत्सुकता होती. माझ्या आदोमाच्या धृतराष्ट्राने आपल्या मूर्ख मुलाला दुर्योधनाला, पांडूंच्या पुत्रांना त्या पराक्रमी योद्ध्याना चिरवण्याची परवानगी का दिली? वनवासात पाठवल्यानंतर त्यांचे काय झाले? मुनीने कथा सांगण्यास सुरुवात करता त्याचे डोळे झाकले गेले. ते शूर पांडव युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि जुळे नकुल आणि सहदेव यांनी अचूकपणे आणि समर्पणाने शिकार करून वाळवंटातील बक्षिसे गोळा केली. त्यांनी त्यांच्या पकडल्या गेलेल्या ब्राह्मणांसाठी एक भाग बाजूला ठेवला. जे त्यांच्या मागोमा वनवासात गेले तर त्यांनी स्वतः उर्वरित भाग घेतला. मुनी बोलत असताना त्याच्या शब्दांनी पांडवांच्या जंगलातील जीवनाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. युधिष्ठिर सद्गुणांचा तो आदर्श आपल्या भावांना करुणा आणि दयाळूपणे मार्गदर्शन करत होता. त्याने हे सुनिश्चित केले की त्याच्याबरोबर राहणाऱ्या कोणालाही भूक किंवा कमकुवतपणाचा त्रास होणार नाही. त्याची पत्नी द्रौपदी ही शक्तीचा आधारस्तंभ होती. ती तिच्या पती आणि ब्रह्मांना तिच्या स्वतःच्या मुलांप्रमाणेच प्रेम आणि काळजी देत होती. मुनी कथा विमत असताना सभागृहाचे लक्ष मुनीच्या कथेकडे वेधले गेले. दररोज युधिष्ठिर हातात धनुष्य घेऊन पूर्वेकडे जात असे तर भीम दक्षिणेकडे फिरत असे आणि जुईबुले पश्चिम आणि उत्तरेला गस्त घालत असत. एकत्रितपणे ते जंगलातील आधाराची शिकार करत असत. त्यांच्या मांसाने भरलेले जेवण हे त्यांच्या साधन संपत्तीचा पुरावा होते. पांडवांच्या कामकातील 5 वर्षांच्या वास्तव्याबद्दल बोलताना मुनीचे डोळे भूतकाळाकडे टक लावून पाहत होते. त्यांचे दिवस अध्यास, प्रार्थना आणि त्यागाने भरलेले होते. मोठ्या अनिश्चिततेच्या काळात सांत्वन मिळवण्याचा प्रयत्न, तरीही ज्या अशांततेने त्यांना त्यांच्या राज्यातून हाकलून दिले होते, तरीही ते एकमेकांप्रती आणि त्यांच्या कचऱ्याप्रती असलेल्या भक्तीवर ठाम राहिले. पांडवांच्या संघर्षांच्या आणि विजयांच्या कथेत हरवलेल्या मुनीच्या शब्दांनी सभागृहाचे रूपांतर झाले. जेव्हा तो बोलत राहिला तेव्हा खोली शांत झाली. प्रत्येक सदस्य विचारात बुडून गेला. त्या नशिबाच्या गुंतागुंतीच्या जाळ्याचा विचार कर ज्याने या उदात्त योद्ध्यांना या क्षणापर्यंत आणले होते. पुन्हा एकदा मुनीकडे वळताना जनमेजयचे डोळे आश्चर्याने ऋण झाले. मला सांगा, आदरणीय व्यक्ती, त्याने त्याच्या आवाजात अगदी कुजबुजून विचारले, त्यांच्या वनवासातील जीवनाबद्दल असे काय होते ज्यामुळे त्यांना इतके कष्ट आणि अनिश्चितता सहन करता आली? हा प्रश्न हवेत लटकला होता, जो पांडवांच्या कथेच्या चिरस्थायी सामर्थ्याचा पुरावा होता. मुनीची अभिव्यक्ती गूढ राहिली, कारण त्याने उत्तर दिले, हे त्यांचे एकमेकांप्रती आणि त्यांच्या कर्तव्याप्रती असलेले अतूट समर्पण होते. प्रतिकूलतेच्या आगीत निर्माण झालेले बंधन त्यांची कथा एक गूढ गोष्ट आहे. हस्तिनापूरच्या दरबारात राजा धृतराष्ट्र आपल्या अंतकरणाने वेढलेल्या कक्षात बसला होता. त्याचा सारथी संदेह त्याच्यासमोर उभा होता, जो राजाच्या गोंधळाचा साक्षीदार होता. फासे खेळताना आपल्या मुलांनी केलेल्या बेपर्वाईच्या वागणुकीच्या आठवणीने त्रस्त होऊन धृतराष्ट्र किती दिवस विश्रांती घेऊ शकला नव्हता. पांडवांना त्यांच्या अतुलनीय शौर्याने आणि अतूट निष्ठेने सामोरे लावण्याच्या विचाराने
तो भीतीने भरून गेला. जेव्हा तो संध्याशी बोलत होता तेव्हा त्याचे शब्द दुर्ग आणि निराशेच्या मिश्रणात उलगडत गेले. त्याने कबूल केले की दुर्योधनाच्या कृती रोखण्यात त्याच्या स्वतःच्या असमर्थतेमुळे ही अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली होती. पांडवांच्या शौर्याचे वर्णन करताना राजाचे डोळे अश्रूंनी भरून आले. नकुल आणि सहदेव त्यांच्या दिव्य पराक्रमाने, भीम त्याच्या अविचल क्रोधाने, अर्जुन त्याच्या अतुलनीय युद्ध कौशल्याने आणि युधिष्ठिर न्याय आणि बुद्धिमान नेता धृतराष्ट्राने त्यांची वाट पाहत असलेल्या आसन्न विनाशाचे स्पष्ट चित्र रेखाटताना संजय लक्षपूर्वक ऐकत होता. तो वासुदेवच्या नेतृत्वाखालील वृष्णींबद्दल आणि पांडवांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या अविचल दृढनिश्चयाबद्दल बोलत होता. या प्रचंड शक्तीला एकट्याने सामोरे लावण्याच्या आपल्या असमर्थतेची कबुली देताना राजाचे शब्द नैराश्याने ओसरले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संजयने हळुवारपणे हस्तक्षेप केला आणि धृतराष्ट्राला आठवण करून दिली की दुर्योधनाच्या कृतींना अनियंत्रित होऊ देण्यात त्याचा स्वतःचा दोष आहे. त्याने मलूच्या काम्यात जंगलातील भेटीचे वर्णन केले, जिथे त्याने पांडवांचे सांत्वन केले होते आणि त्यांची समृद्धी पुन्हा संचित करण्याची शपथ घेतली होती. कृष्णाचे शब्द अजूनही संजयाच्या मनात प्रतिध्वनित होत होते. हे कुरुप्रमुख मी, राम, भीम, अर्जुन आणि जुळे आणि अक्रूर, गदा, श्याम, प्रद्युम्न आणि अवका यांच्या मतीने एका दिवसात युद्धात दुर्योधन, कर्ण, दुःशासन आणि सुवालाचा मुलगा आणि आमच्या विरुद्ध लढू शकणाऱ्या इतर सर्वांचा वध करेन. धृतराष्ट्राच्या प्रतीक्षेत असलेल्या येणाऱ्या विनाशाबद्दल बोलताना संजयचा आवाज थरथरत होता. धृतराष्ट्र चिंतेने बुडून गेला आणि त्याने होकाराची मान डोलावली. त्याला माहित होते की संजय बरोबर होता. त्यांचे नशीब बंद झाले होते. राजाने संजयला कबुली देताना त्याचे शब्द हवेत दाटून आले. हे राजा, हा तुझा मोठा दोष आहे. म्हणजे जरी तो सक्षम असला तरी तुझ्या मुलाला त्याने जे केले आहे ते करण्यापासून तुम्ही प्रेमाने एक रोखले नाही. जसे संभाषण संपू लागले तसंच धृतराष्ट्रांचे विचार विदुराच्या सावधगिरीच्या शब्दांकडे वळले. त्याला कौशींचे भविष्यसूचक विधान आठवले. हे राजा, जर तू पांडवांना पराभूत करण्याचा प्रयत्न करीत असशील तर काम्यकाच्या जंगलात जिथे महान ऋषी कृष्ण राहत होते, युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ भीम, नकुल आणि सहदेव दोघांनी चिंतन करत बसले. कौरवांविरुद्धच्या त्यांच्या आगामी युद्धासाठी दैवी शस्त्रे शोधत अर्जुनाच्या इंद्राच्या राज्यात जाण्याच्या दुःखाने त्यांची मने व्यापली गेली. भीम, जो कधीही उत्कट योद्धा होता, तो बोलला. त्याचा आवाज भावनेने थरथरत होता. यापेक्षा अधिक दुःखद काय असू शकते? तो आश्चर्यचकित झाला. आमचा थोर भाऊ अर्जुन आपल्या आशा आणि भीतीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या अधिपत्याखाली कामाला सोडून गेला आहे. त्याच्याशिवाय आपण केवळ आपल्या पूर्वीच्या आत्म्याची छाया आहोत. भीमाने युधिष्ठिराला दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शत्रूंविरुद्ध निर्णायक कारवाई करण्याची विनंती केली. तेव्हा त्याचे शब्द दुःखाने भरलेले होते. हे राजा, त्याने आग्रह केला, आपले शत्रू दिवसागणिक बळकट होत जातात, तर आपण या जंगलात शक्तिहीन आणि असहाय्य राहतो. आपल्या राज्याचे आणि आपल्या लोकांचे रक्षण करणे हे क्षत्रिय म्हणून आपले कर्तव्य आहे. आपण अर्जुन आणि जनार्दन यांना बोलावले पाहिजे, आपल्या शत्रूंचा वध केला पाहिजे आणि सिंहासनावर आपले योग्य स्थान परत मिळवले पाहिजे. युधिष्ठिराने भीमाची उत्कट विनंती लक्षपूर्वक ऐकली. त्याचे कपाळ चिंतेत भरलेले होते. त्याला माहित होते की भीम दृढनिश्चयाच्या ठिकाणाहून बोलतो, परंतु त्यांना त्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य देखील समजले होते. राजाचे विचार, कृतीची इच्छा आणि परिणामांच्या भीतीमध्ये विखुरलेले होते. युधिष्ठिर उत्तर देणार होता, सुशी बहदास्व त्यांच्या समोर प्रकट झाले. त्यांची उपस्थिती अनपेक्षित आणि स्वातार दोन्ही होती. ऋषींच्या आगमनाने अशात वातावरणात शांततेची भावना आणली आणि युधिष्ठिराने त्यांचे आदर आणि आदराने स्वागत केले. जेव्हा ते एकत्र बसले तेव्हा युधिष्ठिराने त्यांचे दुःख आणि दुर्दैवाची कथा सांगताना ज्ञानी ऋषीकडे आपले मन ओतले. त्याने त्याच्या फाशीच्या व्यसनाबद्दल सांगितले, ज्यामुळे त्यांचे राज्य नष्ट झाले आणि त्यांना जंगलात हद्दपार करण्यात आले. त्याच्या शब्दांचा भार चिरून गेला. जेव्हा त्याने दुर्योधनाच्या चातुर्य आणि कपटीपणासमोर आपली असहायता कबूल केली, महदस्वाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे करुणा आणि समजूतदारपणाने भरलेले होते. युधिष्ठिराने जेव्हा बोलणे संपवले तेव्हा ऋषींनी सौम्य स्मितहास्य केले आणि म्हटले, हे महान राजा, तू तुझ्या दुःखात एकटा नाहीस. एक असा आहे ज्याने तुझ्यापेक्षा अधिक कष्ट सहन केले आहे. ते युधिष्ठिराला उत्सुकता लागली आणि त्याने बृहदास्वाला या दुष्ट राजाची कथा सांगण्याची विनंती केली. ऋषीने मान डोलावली.
त्याच्या आवाजात कथाकथनाचा सूर घेतला आणि त्याने एक कथा विणण्यास सुरुवात केली, ज्यामुळे युधिष्ठिरचा दृष्टिकोन कायमचा बदले आणि म्हणून त्यांच्या दुःखाच्या आणि अनिश्चिततेच्या दरम्यान निषादांच्या राज्यात विसेनाचा मुलगा एक पराक्रमी राजा नल राहत होता. तो त्याच्या अपवादात्मक सामर्थ्यासाठी, सुंदर स्वरूपासाठी आणि घोड्याबद्दलच्या सखोल ज्ञानासाठी प्रसिद्ध होता. त्याची कामगिरी अतुलनीय होती आणि राजांमध्ये नेतात म्हणून त्याची पूजा केली जात होती. जो त्याच्या वैभवात सूर्यासारखा चमकला होता. वर्षाला जन्म देण्याच्या प्रयत्नानंतरही शेजारच्या विदर्भातील राजा भीम निसंतान होता. एके दिवशी दमन नावाचा एक बुद्धिमान ब्रह्मचारी राजा आणि त्याच्या राणीला वरदान मिळावे म्हणून विदर्भ दरबारात आला. कृतज्ञ जोडत्याला त्यांची मुलगी दमयंती आणि 3 पुत्रांच्या रूपात एक मौल्यवान रत्न मिळाले. दांता आणि प्रख्यात दमाना या 3 भावांना सर्व सद्गुणांचा आशीर्वाद मिळाला होता आणि त्यांच्यात प्रचंड पराक्रम होता. त्यांची बहीण दमयंती तिच्या सौंदर्यासाठी, तेलासाठी, चांगल्या नावासाठी आणि नशिबासाठी ओळखली जात असे. ती देव आणि मानवामध्ये एकाच तेजस्वी विजेसारखी चमकली. राजाची मुलगी इतकी मंत्रमुग्ध होती की तिला पाहून देव देखील आनंदाने भरून गेले. दरम्यान निषादांच्या राज्यात रालागल त्याच्या अपवादात्मक सौंदर्यासाठी प्रसिद्ध होता, जो स्वतः कंदर्प देवाशी स्पर्धा करीत होता. त्याच्या घोषकांनी वारंवार दमयंती आणि तिची स्तुती निषादांच्या शासकासमोर सादरी केली. जेव्हा त्यांनी एकमेकांच्या सद्गुणांबद्दल ऐकले तेव्हा त्यांच्यात एक सखोल बंध निर्माण झाला, ज्याचा जन्म नजरेतून नव्हे तर कौतुकाने झाला. राजा नल दमयंती होईल त्याच्या प्रेमावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरला. तो राजवाड्याच्या बागेत एकांतात जास्त वेळ घालवू लागला, जिथे तो अनेकदा सोनेरी पंख असलेल्या हंसांमध्ये भटकत असे. एके दिवशी या भव्य पक्षापैकी एकाला पकडताना तो मानवी भाषणात त्याच्याशी बोलला, हे राजा, मी तुझ्याकडून मारल्या जाण्यास पात्र आहे, तथापि मी तुझ्यासाठी अनुकूल काहीतरी करू शकतो. दमयंती समोर मी तुझ्या सद्गुणाबद्दल बोलणार आहे, जेणेकरून तिला तिचा स्वामी म्हणून इतर कोणत्याही व्यक्तीची इच्छा होणार नाही. हंसाच्या शब्दांनी राजाच्या हृदयाला स्पर्श केला आणि त्याने ते त्याच्या हातातून काढून टाकले. त्यानंतर तो पक्षी आपल्या साथीदारांसह विदर्भात पळत आला. दमयंती समोर तिच्या दासीमध्ये उतरला. जेव्हा त्यांनी विलक्षण पक्ष्यांना पाहिले तेव्हा दमयंती आनंदाने भरून गेली आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र हंस पळून गेले आणि तिला जंगलातून जंगली पाठलागावर नेले. ज्या हंसाने राजा नलशी संवाद साधला होता तो शेवटी दमयंतीला एका निर्जन ठिकाणी घेऊन नेला आणि मानवी भाषणात तिला संबोधित केले, हे सुंदर गुंतागुंतीचे ओ सरपात्र कमर असलेले, जर तुम्ही राजा नलची पत्नी झालात तर तुमचे अस्तित्व आणि सौंदर्य व्यर्थ जाणार नाही. आम्ही खगोलीय प्राणी, गंधर्व, नाग, राक्षस आणि पुरुष पाहिले आहेत, परंतु नलासारखे कोणीही नाही. तुम्ही स्त्रियांमध्ये रत्न आहात, जसे तो पुरुषांमध्ये प्रमुख आहे. विदर्भ राज्यात दमयंती नावाची एक तरुण राजकुमारी दुःखाने ग्रासी होती. प्रेमाच्या देवाने व्यापलेले तिचे हृदय तिच्यापासून विभक्त झालेल्या तिच्या प्रियपती नलची कथा ऐकल्यानंतर अस्वस्थ झाले होते. ती अनेकदा दीर्घ निश्वास सोडत असे आणि तिची चिंता प्रत्येक दिवसाग्निक वाढत गेली. तिचा एकदाचा तेजस्वी रन कमी होऊ लागला आणि ती अधिकाधिक उदास होत असताना तिच्या डोळ्यांची चमक नाहीशी झाली. दमयंतीची प्रकृती जसजशी बिघडत गेली तसतशी तिची दासी तिला शांतपणे त्रासताना पाहणे सहन करू शकली नाही. त्यांनी विदर्भाचा शासक राजा भीमला त्याच्या मुलीच्या त्रासाबद्दल सावधपणे माहिती दिली. राजा चिंतेत होता आणि त्याची मुलगी इतकी आजारी का पडली आहे याचा विचार करत होता. दमयंती तारुण्याला पोहोचली आहे हे त्याला लवकर समजले आणि त्याने ठरवले की तिच्या स्वयंवराची वेळ आली आहे. एक भव्य समारंभ जिथे ती पात्र दावेदारांपैकी तिचा पती निवडेला जा. भीमाने दमयंतीच्या स्वयंवराची घोषणा करत पृथ्वीवरील सर्व राज्यकर्त्यांना आमंत्रणे पाठवली. राजा आणि राजकुमार दूरदूरून त्यांच्या हाती घोडे आणि सैनिकांच्या तुकड्यासह येत असल्याने प्रतिसाद जबरदस्त होता. राजा भीमाच्या दरबारात पोहोचताच शस्त्रास्त्रांच्या आणि चाकांच्या गडगडीच्या आवाजाने हवा भरून गेली. तेवढ्यात नारद आणि पर्वत या 2 पूज्यवशींनी स्वर्गातील इंद्राच्या हवेलीमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत मागवतने केले. ज्याने त्यांच्या कल्याणाची चौकशी केली. नारदाने उत्तर दिले की ते जागतिक दौऱ्यातून आले आहेत. ते जिथे गेले तिथे शांतता आणि बुद्धी पसरवत आहेत. माघावतने त्यांच्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि पृथ्वीच्या राज्यकर्त्यांबरोबर सर्व काही ठीक आहे का असे विचारले. नारदाने इंद्राला सांगितले की राजे दमयंतीच्या स्वयंवरात व्यग्र आहेत.
त्याने स्पष्ट केले की ती सौंदर्याची प्रतिकृती आहे आणि लग्नासाठी तिचा हात मिळवण्यासाठी अनेक दावेदार आले होते. या बातमीने आश्चर्यचकित झालेल्या इंद्राने विचारले की हे पराक्रमी योद्धे आधी त्याच्याकडे का आले नाहीत. नारदाने स्पष्ट केले की ते सर्व सुंदर दमयंतीचे हृदय जिंकण्यासाठी उत्सुक आहेत. राजाचे बोलणे संपताच पालकांचा एक गट देव अग्नीसह सभेत प्रवेश केला. त्यांनी भव्य मेळाव्याबद्दल ऐकले होते आणि उत्सवात सहभागी होण्यासाठी उत्सुक होते. त्यांच्या उत्साहाने प्रसन्न झालेल्या इंद्राने त्यांच्या विदर्भातील प्रवासात त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दमयंतीचा समर्पित प्रतिज्ञाल हा दूरवरून गाजांच्या मिरवणुकीचा पाठलाग करत होता. तो आपल्या पत्नीच्या प्रेमाने भरून गेला होता आणि या महत्त्वपूर्ण प्रसंगी तिला तिच्या पाठीशी राहायचे होते. नलचे सौंदर्य पाहून, त्याचे प्रेमाच्या देवाशी असलेले सन पाहून लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्यांचा मूळ हेतू सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी त्यांना आपला संदेशवाहक म्हणून काम करण्यास सांगितले. म्हणून निषादच्या राज्यात राजांना आणि दिव्य देवांना वचन दिले होते. त्यांच्या वतीने राजकुमारी दमयंतीला संदेश देण्याचे वचन दिले होते. इंद्र, अग्नी, वरुण आणि यम यांच्या नेतृत्वाखाली देवता राजकुमारीसाठी एक प्रस्ताव घेऊन नश्वर राज्यावर उतरल्या. त्यांना तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. अजूनही दमयंतीवरील त्याच्या प्रेमाच्या प्रभावाखाली हात जोडून राजवाड्याकडे गेला आणि देवांना स्वतःला प्रकट करण्यास सांगितले. तू कोण आहेस, त्याने विचारले, आणि मी त्यांचा संदेशवाहक व्हावे अशी कोणाची इच्छा आहे. मी तुझ्यासाठी काय करावे. देवांचा राजा इंद्राने उत्तर दिले की ते अमर आहेत. दमयंतीच्या प्रेयसीच्या वतीने नश्वर क्षेत्रात या त्यांनी नालाला त्यांच्या आगमनाची आणि तिला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा राजकुमारीला कळवण्याची सूचना केली. अजूनही दमयंतीवरील त्याच्या प्रेमाच्या मोहात अडकला आणि म्हणाला, मी इतरांच्या वतीने एका स्त्रीशी असे कसे बोलू शकतो. देवा, मला वाचव. पण देवांनी त्याला त्याचे वचन पूर्ण करण्याचा आग्रह धरला. इंद्राने नळाला आश्वासन दिले की तू जाण्याशिवाय राजवाड्यात प्रवेश करू शकशी आणि त्यांच्या दैवी सामर्थ्याने नला राजवाड्यात प्रवेश करता आला. तिथे त्याला दमयंती तिच्या दासीने वेढलेली दिसली, जी अंधारात एका तेजस्वी चंद्रासारखी चमकत होती. नलच्या दिव्य रूपाकडे पाहताना दमयंतीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिचे हृदय त्याच्याबद्दलच्या प्रेमाने थरथर कापत होते आणि तिच्या लाजाळू वागणुकीवर ती गोड हसती. हे निर्दोष वैशिष्ट्यांचे तू काय आहेस, तिने विचारले. जे माझ्या प्रेमाला जागृत करण्यासाठी येथे आले आहे. नलाने उत्तर दिले की तो देवांचा संदेशवाहक आहे, ज्याला तिच्या लग्नाचा प्रस्ताव सांगण्यासाठी पाठवण्यात आले होते. पण दमयंतीचे मन नलच्या आकर्षणाने आधीच जिंकले होते. तिने त्याला आपला स्वामी म्हणून निवडले. असे म्हणत, हे राजा, मी तुझी निवड करे आणि तुला दोष देणार नाही. ताबी नलाने देवतांना दिलेल्या आपल्या प्रतिज्ञेचा हवाला देत तिची निवड स्वीकारण्यास नकार दिला. तो म्हणाला की तो त्यांच्या इच्छेविरुद्ध वागू शकत नाही आणि त्यांच्या नाराजीचा धोका पत्करू शकत नाही. दमयंतीने तिच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू चमकून एक पर्याय प्रस्तावित केला. ती त्याला स्वयंवर येथे तिचा स्वामी म्हणून निवडेल, जिथे लोकपाळ उपस्थित असतील. देवांकडे परत आला. ज्यांनी दमयंतीशी झालेल्या त्याच्या भेटीची बातमी उत्सुकतेने विचारली. दमयंतीने त्याला आपला स्वामी म्हणून निवडले होते आणि त्याने देवांना तिच्या उपस्थितीत स्वयंवराकडे आणण्याचा प्रस्ताव दिला होता. असे सांगून त्याने त्यांचे संभाषण सांगितले. नलाने दिलेल्या वृत्ताने देव प्रसन्न झाले आणि आता सर्व काही त्यांच्यावर अवलंबून होते. दमयंतीची निवड स्वीकारायची की नाही हे ते ठरवायचे. पवित्र चांदा दिवसाच्या पवित्र वेळी राजा भीमाने राजांना स्वयंवरा बोलावले. एक भव्य समारंभ ज्यामध्ये त्याची मुलगी दमयंती तिचा पती निवडेल ही बातमी जंगलातील आगीसारखी पसरली आणि लवकर देशभरातील सर्व पराक्रमी गाजे दमयंतीचा हात जिंकत लग्न करण्यासाठी उत्सुक होऊन कार्यक्रमस्थळी पोहोचले. सोन्याचे खांब आणि कमानी यांनी सुशोभित केलेल्या भव्य रणभूमीमध्ये प्रवेश करत असताना राजे त्यांच्या डोंगरा पायऱ्यांमध्ये प्रवेश करणारे सिंहासारखे दिसत होते. त्यांची मजबूत बाहू लोखंडी गदासारखी चमकदार दिसत होती. त्यांच्या आकाराच्या चेहऱ्यासह बारीक नाक आणि चमकणारे डोळे, सुगंधी माळा आणि परिस केलेल्या कानातले यांच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती. दमयंतीने तिच्या सुंदर चेहऱ्याने सभागृहात प्रवेश करताच राजकुमारांची मने चोरी. मात्र जेव्हा गाजाची नावे घोषित केली गेली तेव्हा दमयंतीचे मन संशयाच्या छायेत गेले. तिला 5 राजे दिसले, जे एकमेकांशी
एकसारखे दिसत होते आणि तिला कळू शकले नाही की निषेधांचा राजा नल कोण आहे. एलिजाबाच्या मुलीने तिच्या दुःखाचा सखोल विचार केला आणि वृद्ध ऋषींनी वर्णन केल्याप्रमाणे देवाचे गुण लक्षात ठेवले. परंतु सध्याच्या राजांपैकी कोणामध्येही ते दैवी गुण दिसत नव्हते. चिंता आणि दुःखाने भरलेल्या दमयंतीने स्वतः देवांचे संरक्षण घेण्याचे ठेवले हात जोडून आणि थरथरत्या आवाजात तिने आकाशातील प्राण्यांना संबोधिते. मी हंसांच्या बोलण्याच्या आधारावर नळाला माझा स्वामी म्हणून निवडले असल्याने कृपया त्याला मला प्रकट करा. सत्यासाठी देवांनी मला नीतिमार्ग राजा दाखवू द्या. दमयंतीच्या भन्नाट शब्दांनी प्रभावित झालेल्या देवांनी आपापले गुणधर्म स्वीकारण्याचे ठरवले. तेव्हा देव तिच्या डोळ्यांसमोर बदलले. तेव्हा दमयंतीने त्यांच्याकडे अलवीच्या नजरेने आणि निर्दोष हारांनी पाहिले. दरम्यान न त्याच्या खऱ्या रूपात प्रकट झाला. धूळ आणि घामाने रंगलेला डोळे मिळणाऱ्या डोळ्यांनी भीमाच्या मुलीने देव आणि सद्गुणी नळाला ओळखले आणि तिच्या सत्यतेनुसार त्याला तिचा पती म्हणून निवडले. दमयंतीने नालच्या गळ्या पुष्पहार सजवला. तेव्हा राजे आश्चर्यचकित झाले, तर देव आणि ऋषी आश्चर्याने टाळ्या वाजवत होते. विल्सेनच्या राजपुत्राने आनंदाने भरलेल्या अंतःकरणाने दमयंतीला सांत्वन दिले आणि तिचा पती बनण्याची आपली इच्छा तिच्या आज्ञेचे पालन करण्याची घोषणा केली. आकाशी प्राण्यांच्या उपस्थितीत नल आणि दमयंती यांनी त्यांचे संरक्षण आणि आशीर्वाद मागण्यासाठी प्रतिज्ञांची देवाणघेवाण केली. लोपालांनी या संयोगाने प्रसन्न होऊन नलाला विविध दैवी गुण आणि शक्ती प्रदान करून 8 वर दिले. देवांच्या जाण्याने राजा भीमाने नल आणि दमयंतीचा विवाह सोहळा साजरा केला आणि राज्य आनंदाने भरले. नवविवाहित जोडपे त्यांच्या शहरात परततात ते आनंद आणि धर्माने भरलेले जीवन जगू लागले. देवांच्या क्षेत्रात एक भव्य मिरवणूक चालू होती. विश्वातील संतुलन आणि सुव्यवस्था राखण्याचे काम सोपवलेले जगाचे जगदग त्यात पालक त्यांची कर्तव्ये पूर्ण करून परत येत होते. जेव्हा ते परत जात होते तेव्हा त्यांना काळ आणि बदलाची देवी कार्यसह द्वापराला भेटण्याची संधी मिळाली. राक्षसवाल आणि वृत्र यांचा वध करणारा पराक्रमी देव सखळ कुतूहलाने कालीकडे पाहत होता. हे काली, तो मेघगर्जनेसारखा आवाज करत म्हणाला, तुम्ही द्वापरासह कुठे जात आहात? कालीचे डोळे आतील अग्नीने चमकले आणि तिने उत्तर दिले, मी दमयंतीच्या स्वयंवरासाठी बांधील आहे, जिथे मी तिचा विवाह करण्याची आशा करतो. माझ्या हृदय त्या तेजस्वी मुलीवर केंद्रित आहे. सकाळचे हवाव कळकळ झाले आणि तो हसला, अरे पर स्वयंवर आधीच झाला आहे. तो म्हणाला, त्याचा आवाज आनंदाने रंगला. आमच्या उपस्थितीत दमयंतीने नलाला तिचा पती म्हणून निवडले. या बातमीने कालीचे चेहरे काळे पडले आणि ती असे शब्द बोलली ज्यामुळे देवांच्या सभेमध्ये थरकाप उडाला. आमच्या नजरेत तिने तिच्या स्वामीसाठी एक नश्वर माणूस निवडला आहे. कालीने थुंकले. विषाने टपकणारा तिचा आवाज तिला मोठा दंड भोगावा लागेल. हे योग्य आहे. देवांनी अस्वस्थ नजरेची देवाणघेवाण केली. त्यांचे चेहरे चिंता आणि तिरस्काराचे मिश्रण प्रतिबिंबित करत होते. त्यांना माहित होते की कालीच्या क्रोधाला कमी लेखू नये. देवापैकी एक इंद्र कालीच्या रागाला तोंड देण्यासाठी पुढे आला. तो शांतपणे म्हणाला, आमच्या संमतीने दमयंतीने नळाला निवडले आहे. कोणती मुलगी सर्व सद्गुणांनी संपन्न असलेल्या राजा नळाला निवडणार नाही. त्याने 4 वेद आणि पुराणांचा आदेश केला आहे आणि सर्व प्राण्यांप्रती निरुपद्रवी जीवन जगतो. त्याच्या राजा नियमानुसार केलेल्या बलिदानामुळे देव नेहमीच प्रसन्न होतात. इंद्राने पुढे म्हटले की न हे सत्य, सहनशीलता, ज्ञान, तपश्चर्या, शुद्धता, आत्मसंयम आणि आत्म्याच्या परिपूर्ण शांततेचे प्रतीक आहे. हे काली, जो मूर्ख अशा चारित्र्याने नलाला शाप देऊ इच्छितो तो स्वतःला शाप देतो आणि स्वतःच्या कृतीद्वारे स्वतःचा नाश करतो. इंद्रच्या शब्दांना प्रतिसाद म्हणून कालीचा राग आणखी तीव्र झाला. तिचा आवाज मंद आणि भीतीदायक होता. ती द्वापराकडे वळली. हे द्वापर मी माझा दडपून टाकण्यास असमर्थ आहे. ती किंचाळी, मी नळ ताब्यात घेईन, त्याला त्याच्या राज्यापासून वंचित ठेवीन आणि तो आता भीमाच्या मुलीशी खेळणार नाही. थंड स्मित हास्याने काली म्हणाली, फाशी रात आल्यावर मला मदत करणे तुला योग्य आहे काली? आणि द्वापर यांना मागे सोडून देव निघून जात असताना हवा भीतीपोटी दाट होत गेली. देवाने खरेपणाने सांगितले होते, निषादांच्या देशात हिरव्यागार जंगलांमध्ये आणि वळीलावण्याच्या नद्यांमध्ये वसलेले राज्य काली अंधार आणि अराजकतेचे मूर्त स्वरूप आपल्या लोकांमध्ये गुप्तपणे वास्तव्य करत होते. बराच काळ तो पाहत होता आणि प्रतीक्षा करत होता. हल्ला करण्यासाठी योग्य क्षण शोधत होता. बृहदास्वा एक शहाणा ऋषी याने भाकीत केले होते की एक दिवस काली राजाचे व्यक्तिमत्व धारण करेल. 12 वर्ष आले आणि त्याच्यासोबत एक दुर्दैवी दिवस आला.
राजा नल निषादाचा पराक्रमी शासक त्याच्या शाही कर्तव्यांमध्ये व्यस्त असताना त्याला स्वतःला आराम करण्याची एक असामान्य इच्छा जाणवली. आधी पाय न धुतलेल्या नेहमीप्रमाणे त्याने जवळच्या नदीत पाऊल ठेवले. त्याच्या नकळत या देखरेखीमुळे कालीला त्याच्या व्यक्तिमत्वात शिरण्याची संधी निर्माण झाली. जेव्हा कालीने नलचे मालकाने शरीर ताब्यात घेतले तेव्हा त्याने स्वतःला एक निष्ठावान विषय आणि कुशल फासे वाजवणारा पुष्कर याच्या पुढे उभे केले. धूर्त शब्दांनी काली पुष्करच्या काळात कुजबुजत म्हणाली, चला आपण एकत्र फासे खेळूया. मी तुमचा मार्गदर्शक असेन आणि तुम्ही आमच्या राजाविरुद्ध नक्कीच जिंका. विजयाच्या वचनाने मंत्रमुग्ध होऊन पुष्कर उसाने नळाला आव्हान देण्यास तयार झाला. दरम्यान अधिकाराची हवा असलेली एक रहस्यमय व्यक्ती द्वारका पुष्करच्या बाजूला प्रकट झाली आणि त्याने प्रमुख मानाची भूमिका स्वीकारली, ज्याला घोष म्हणून ओळखले जाते. त्यांनी एकत्रितपणे नालाकडे संपर्क साधला, जो त्याच्या शंका असूनही खेळण्याच्या मोहाला प्रतिकार करू शकला नाही. खेळ सुरू झाला आणि प्रत्येक क्षणाशी नलामध्ये कालीचा प्रभाव अधिक मजबूत होत गेला. जसे दिवस आठवड्यांमध्ये आणि आठवडे महिन्यामध्ये बदलत गेले तसंच नळाने सोने चांदी, मौल्यवान गाड्या आणि सुंदर पोशाख गमावले. त्याचे मित्र आणि सल्लागार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु कालीच्या ताब्यात असताना नल अधिकाधिक बेपर्वा होत गेला. त्याचा स्वतःच पतन होऊनही तो खेळ थांबवू शकला नाही. त्यांच्या मुख्य नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली राजाचे नागरिक राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर लंबले आणि नलची राणी दमयंतीला विनंती केली की त्याने खेळ संपव. आपल्या पतीबद्दलच्या दुःखाने आणि चिंतेने भारावून गेलेली भीमाची मुलगी नळाकडे धावून गेली आणि नागरिकांना भेटण्याची परवानगी द्यावी अशी विनवणी केली. पण कालीची नळावरची पकड खूप मजबूत होती आणि तो गप्प राहिला. त्याचे डोळे रिकामे आणि प्रतिसाद न देणारे होते. आपल्या राजाच्या स्थितीमुळे दुखी झालेले नगरसेवक आणि नागरिक नैराश्यात घरी परतले आणि आपापसात कुजबुजत म्हणाले की नळाने त्यांना सोडून दिले आहे. मेने पुढे सकत गेले. नल आणि पुष्कर हसेच्या खेळात अडकले. सत्वनी राजाने त्याला प्रिय असलेले सर्व काही हळूहळू गमावले. राज्य आपत्तीच्या उंबरठ्यावर असताना लोकांना असे वाटले की त्यांचा प्रिय शासक कधीही त्याच्या भानावर परत येईल का, किंवा कालीचा गडद प्रभाव त्याला कायमचा स्वतःचा म्हणून घेईल का. नदीच्या राज्यात दुःखाची आणि हृदयविकाराची एक कथा उलगडत गेली. सद्गुणी राजा त्याच्या फासेच्या उत्कटतेने दिशाभूल झाला होता. त्याने त्याचे सर्व काही गमावले होते. त्याचे राज्य संपत्ती आणि आधी त्याचे कपडे. त्याची पत्नी दमयंती तिच्या पतीचे पतन पाहून भीती आणि दुःखाने भरून गेली होती. जसजशी परिस्थिती अधिक गंभीर होत गेली तसतशी दमयंती त्यांच्या विश्वासू रथी वारसण्याकडे वळली आणि त्यांची जुळी मुले इंद्रसेन आणि इंद्रसेरिका यांना कुंडीला शहरात सुरक्षित स्थळी नेण्याची विनवणी केली. तिने वार्ष्णेयाकडे एक मौल्यवान गाडी आणि घोडे सोपवले आणि जड अंतकरणाने तो विदर्भाकडे निघाला. दरम्यान नलचा प्रतिस्पर्धी पुष्कर त्याच्या विजयाबद्दल आनंदित झाला आणि त्याने सुचवले की दमयंतीला त्यांच्या फाशी खेळातील नवीन भाग बनवावा. सत्वनी राजाला त्याचा गा पृष्ठभागाच्या अगदी खाली उकळत असल्याचे जाणवले, परंतु त्याने पुष्करच्या क्रूर शब्दांविरुद्ध न बोलण्याचा निर्णय घेतला. नल आणि त्याची पत्नी केवळ एकाच कापडाचे कपडे घालून शहरातून बाहेर पडले तेव्हा नागरिकांकडून त्यांना दूर ठेवण्यात आले, ज्यांना पुष्कराने इशारा दिला होता की त्यांना कोणतेही आदरातिथ्य दाखवल्यास मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. राजा आणि राणी शहराच्या बाहेरील भागात भटकले, जिथे त्यांनी एकट्याने 3 रात्री घालवल्या. एकट्याने पाण्यावर राहिले. त्यांची भूक दिवसागणी कसले होत गेली. तोपर्यंत नळाला काही सोनेरी पिसारा असलेले पक्षी दिसले. त्याला स्वतःला वाटले, आज ही माझी मेजवानी असेल. पण जेव्हा त्याने त्यांना आपल्या कपड्याने झाकले तेव्हा ते आकाशात उडाले. गालाला जाणवले की फासे विषात आले आहेत आणि त्याचा सन्मानाचा शेवटचा तुकडा काढून घेतला आहे. जेव्हा नल तिथे उभा होता नग्न आणि कुजलेला तेव्हा पक्षी त्याच्याकडे प्रकट झाले. ते म्हणाले, आम्ही फासे आहोत आणि आम्ही तुमचे कापड घेतले आहे, कारण तुम्ही ते परिधान करूनही सोडू नये. सरगुणी राजाला त्याचे अंतःकरण तुटल्याचे जाणवले, कारण त्याला समजले की त्याने सर्व काही गमावले आहे. त्याचे राज्य संपत्ती आणि आधी त्याची प्रतिष्ठा देखील निराशेच्या स्थितीत दमयंतीकडे वळला आणि अशीचे शब्द बोलला. त्याने दक्षिणेकडील देशाकडे जाणारे विविध रस्ते दाखवले, जिथे त्यांना आश्रय मिळू शकेल. परंतु त्याची राणी, त्याच्यासाठीचे तिचे प्रेम आणि अशा स्थितीत त्याला मागे सोडण्याची भीती या दरम्यान फाटली होती. रे राजा, अश्रूंनी दबलेला तिचा आवाज. ती म्हणाली, तुला जन्मला कपड्याशिवाय किंवा उदरनिर्वाहाविना एकटे सोडण्याच्या विचाराने माझे हृदय थरथरत आहे. जेव्हा आम्ही खोल
जंगलात असू तेव्हा मी तुझा थकवा शांत करेन. कारण हे खरे आहे की संकटात असलेल्या पुरुषासाठी पत्नी हे एकमेव अशनायनाचा प्रतिसाद होती आणि प्रेमाचा होता. माझ्या राणी, मी तुझा त्याग करण्याचा प्रयत्न करत नाही. तो म्हणाला, तू माझी सर्व काही आहेस आणि मी तुला कधीही सोडू शकत नाही. पण जर तुला मागे सोडण्याची भीती वाटत असेल तर चला एकत्र जाऊया. त्यांच्या सर्वात गडद काळात राजा नल त्याची प्रिय पत्नी दमयंती समोर उभा होता. एकदा आनंदाने चमकणारे तिचे डोळे आता त्या दोघांनाही गाजलेल्या दुःखाचे प्रतिबिंब होते. आता मी तुझ्या वडिलांच्या राज्यात कसा जाऊ शकतो? तिने थरथरत्या आवाजात विचारले. जेव्हा मी काही नाही तर माझ्या पूर्वीच्या आत्म्याची छाया आहे. राजाचे हृदय त्याच्या पत्नीला मागे सोडण्याच्या विचाराने दुखावले, परंतु त्याला माहित होते की तिला आणखी वेदना टाळण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ते जंगलात फिरत असताना त्यांचे फाटलेले कपडे आणि धुळीचे चेहरे त्यांच्या कष्टाची कहाणी सांगत होते. ते त्यांच्यासारख्या थकलेल्या प्रवाशासाठी असलेल्या एका छोट्याशा झोपडीत अडखळले. राजा नल थकलेला आणि भुकेला दमयंतीला त्याच्या बाजूला ठेवून जमिनीवर कोसळला. राजाचा थकवा लवकरच त्याच्या पत्नीच्या डोळ्यात प्रतिबिंबित झाला, कारण ती देखील झोपी गेली. पण दमयंती शांत झोपेत असताना तिच्या पतीचे मन गोंधळात बुडाले. त्याला त्यांचे हरवलेले राजे, त्यांचे सोडून दिलेले मित्र आणि त्यांना या सोडून दिलेल्या ठिकाणी नेणाऱ्या निराशेचा विचार आला. त्याचे विचार निराशेचे वादळ होते. प्रत्येक लाट एका कविरत वादासारखी त्याच्या हृदयावर धडकत होती. संघर्ष करण्यात काय आता आहे, त्याने स्वतःला विचारले. नशिबाला बळी पडणे चांगले नाही. कातही जेव्हा त्याचे मन या काळ्या विचाराशी झुंज देत होते तेव्हा आणखी एक आवाज उठला, प्रेम आणि निष्ठेचा आवाज. त्याला दमयंतीची त्याच्याबद्दलची अतूट भक्ती, तिच्या घट्ट काळात त्याच्यासोबत दुःख सोसल्याची तिची तयारी याचा विचार आला. तिचे सोडून जाण्याने तिला आणखी वेदना होतील हे लक्षात येतात त्याचे हृदय भावनेने फुलले. आणि तरीही त्याच्या आत काशेचा एक झोत चमकला. कदाचित ती एकटी असेल तर तिला तिच्या नातेवाईकांमध्ये सांत्वन मिळाल्याचे विचार वादळी समुद्रासारखे फिरत राहिले. शेवटी त्याच्या अस्वस्थ मनात एक निर्णय आकाराला आला. तो दमयंतीला मागे सोडणार होता, तिच्या स्वतःच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रेमाचा त्याग करणार होता. पण त्याने स्वतःहून जाण्यास तयार असतानाही त्याच्या अंतःकरणाने जाण्यास नकार दिला. तो विचार आणि उत्कटतेमध्ये फाटलेल्या शरीरासमोर मागे पुढे जात होता. गोंधळाच्या स्थितीत जवळच पडलेली तलवार राजा नच्या नजरेस पडली. भादस्त अंतःकरणाने त्याने ती पकडली आणि एका वेगवान हालचाली दमयंतीचा फाटलेला पोशाख आधा कापला. तो झोपलेल्या पत्नीपासून दूर जात असताना वाद्य जमिनीवर पडले. तिला एका निर्जन सावल्याप्रमाणे मागे सोडून गेले. पण पळून जाताना देखील राजा नल दमयंतीच्या शांत स्वरूपाची भीतीदायक प्रतिमा हलू शकला नाही. तो पुन्हा पुन्हा झोपडीत परतला. प्रत्येक वेळी परस्पर विरोधी भावनांनी फाटलेला तिच्यावरील त्याचे प्रेम अजूनही उजळले. परंतु कालीचा गडद प्रभाव त्याला तर्कबुद्धीपासून दूर नेणारा वाटला. वादळी वाऱ्यावरील पानासारखा तो त्याच्या हृदयाची इच्छा आणि त्याच्या अस्वस्थ मनाच्या दरम्यान हलाशेवीत. जंगलाच्या मध्यभागी दमयंतीला एक विचित्र शांतता जाणवली. तिचा स्वामी नैशा कुठेच सापडला नाही. ती त्याला वेडेपणाने हाक मारत असताना तिला भीती वाटली. तिचा आवाज निर्जन जंगलातून प्रतिध्वनित होत होता. हे स्वामी, हे पराक्रमी समरा, तू कुठे गेलास? ती रडली. तिचे शब्द हताशेने भरलेले होते. जेव्हा ती नैषादाचा शोध घेत होती तेव्हा दमयंतीच्या मनात राज्यातील त्यांच्या एकत्र जीवनाकडे वळले. तिला त्याचे भक्तीचे शब्द आणि त्याने तिला दिलेली आश्वासने आठवली. तो तिला अशा प्रकारे कसे सोडून जाऊ शकतो? या सर्वांचा अन्याय सहन करणे कठीण होते. हे मनुष्यांच्या राजा, तू तुझा शब्द का मोडला? ती ओरडली. तिची वेदना प्रत्येक क्षणाशी वाढत गेली. तुम्ही तिचा शोध तिला जंगलात आणखी खोलवर घेऊन गेला, जिथे झाडे उंच होत गेली आणि छाया कडद होत गेली. ती एका विशाल सर्पावर अडखळत पडली. त्याच्या गुंडाळ्यांनी तिच्या भोवती पापासाठी गुंडाळलेली होती. तिने तिला बंदिस्त ठेवल्यामुळे त्या स्वपदाची भूक स्पष्ट दिसत होती. हे स्वामी, तू माझ्या मदतीला का येत नाही? तिने भीतीने थरथरत्या आवाजात विनवणी केली. सर्व आशा हरवल्यासारखे वाटत असताना एक शिकारी घटनास्थळी दिसला. याची धारदार तलवार सूर्यप्रकाशात चमकली. एका वेगवान आणि प्राणघातक फटक्याने त्याने सर्पाला ठार मारले. दमयंतीला त्याच्या तावडीतून मुक्त केले. शिकारी तिच्याजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता कोरली गेली. तू कोण आहे? सुंदर, तुला या जंगलात काय कांते? त्याने सौम्य आवाजात विचारले. दमयंतीने आपल्या दुःखाची कथा सांगितली. निषादाच्या परित्यागाच्या शिकारीला आणि त्याच्या स्वतःच्या हातमन शोधाला सांगितले. ती बोलत असताना शिकारीची अभिव्यक्ती चिंतेपासून इच्छेकडे वळली.
त्याचे डोळे दमयंतीच्या रूपावर फिरत होते. तिच्याच उपस्थितीतून उत्सर्जित झालेल्या सौंदर्यात मद्यपान करत होती. शुद्ध आणि सुंदर दमयंतीला त्या शिकारीचा हेतू जाणवला आणि ती तीव्र क्रोधाने भरून गेली. मी नैशराशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीचा विचार केला नाही, तिने घोषणा केली. तिचा आवाज मेघगर्जनेसारखा होता. या उद्धट मनाच्या दुष्टाला निर्जीव होऊ द्या. आणि त्याचा शिकारी जमिनीवर कोसळला. त्याचे शरीर निर्जीव झाले. सूर्य शिथिलाच्या खाली बुडाला आणि जंगलाला सोनेरी प्रकाशात झोकून देत असताना दमयंती खंबीरपणे उभी राही. तिने अनेक परीक्षांना तोंड दिले असले तरी तिचा आत्मा अखंड होता. जरी तिचे हृदय नैवेद्याची आतुरतेने वाट पाहत होते, तरीही तिला माहित होते की ती नेहमीप्रमाणेच टिकेल. तिच्या पतीचे प्रेम आणि भक्तीची आठवण तिला सर्वात दडक काळात टिकून ठेवेल. एका घनदाट आणि निर्जल जंगलाच्या मध्यभागी, जिथे झाडांमधून जिंगाड्यांच्या किलकिल्या प्रतिध्वनित होत होत्या, तिथे विदर्भातील राजकुमारी दमयंती तिचा प्रियपती नळ याच्या शोधात एकटीच भटकत होती. सिंह, बिबटे, वाघ, म्हशी, अस्वल, हरिण आणि विविध प्रजातींचे पक्षी मुक्तपणे फिरत होते. चोर आणि म्लेच्छ जमाती या भागात पसरल्या होत्या, परंतु नालावरील तिच्या प्रेमामुळे दमयंतीचे हृदय स्थिर राहिले. ती जंगलातून जात असताना राजकुमारीला साल, बांबूधा, अस्वत्थ, टिंडुका आणि इतर अनेक झाडांची एक विस्तृत रांग दिसली. फुलणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने आणि पक्ष्यांच्या गाण्याने हवा भरून गेली होती. दमयंतीच्या डोळ्यांनी क्षितिलावर नजर फिरवली. नाल्याची कोणतीही खूण शोधली, पण तिथे एकही नव्हती. तिच्या पावलांनी तिला एका मोकळ्या जाडीकडे नेले, जिथे ती एका दगडावर बसली. दुःखाने भारावून गेली. ती तिच्या स्वामीपासून विभक्त झाल्याबद्दल विलाप करत असताना प्रत्येक अवयव दुःखाने थरथरत होता. तिने नळच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचे शब्द आणि तिच्या पुढे दिलेली आश्वासने आठवली. हे निषादांचे राजा, ऋण छाती आणि शक्तिशाली बाहूंचे राजा, तू मला या एकाकी जंगलात सोडून कुठे गेलास? ती ओरडली. तिच्या चेहऱ्यावर अश्रू ओघळत असताना दमयंतीला त्या हंसाची आठवण झाली, ज्यांनी त्यांच्याशी सत्य आणि निष्ठेचे महत्त्व सांगितले होते. तिने नालाला त्याचे शब्द लक्षात ठेवण्याची आणि त्याच्या अभिवचनाची पूर्तता करण्याची विनंती केली. हे शत्रूंचे वध करता की मनुष्यांचे स्वामी, तू पूर्वी माझ्या समोर जे सांगितले होते ते चांगले करणे तुला योग्य आहे. तिने विनवणी केली. पक्षी किलकिल्या मारत होते, पाने सरसावत होती आणि दूरवर सिंहाच्या गर्जनेने जंगल भरून गेले होते. पण या सर्व आवाजामध्ये दमयंतीचे हृदय शांत राहिले. नालच्या प्रतिसादाची उत्कंठा होती. ती उभी राहिली आणि एका भरवे डोंगराजवळ पोहोचली. त्याची शिखरे झेंड्यासारखी आकाशाकडे जात होती. डोंगर, किसूक, अशोक, कुकुला, पुन्नगा आणि इतर मौल्यवान रत्ने यांनी सुशोभित होता. जसजशी ती पर्वताच्या जवळ जात होती, दमयंती आदराने झुकली आणि तिला हे पृथ्वीचे स्तंभ, हे पर्वतांचे सर्वोत्तम, हे अद्भुत दृश्य असे संबोधत तिने स्वतःची ओळख विदर्भाचा शासक राजा भीमाची मुलगी आणि नलची पत्नी कशी करून दिली. सखोल भक्तिभावनेने तिने तिची कथा सांगितली. तिच्या वडिलांचे गुण, नळचे शौर्य आणि एकमेकांवरील त्यांचे प्रेममय शात उभा होता. त्याची शिखरे जंगलाच्या वर पहारेकऱ्यासारखी उंच होती. पण दमयंतीच्या मनात फक्त आशा होती की नाला तिच्याकडे परत येईल. आशा होती की डोंगर त्याच्या ठावठिकाण्याबद्दल काही गुपित ठेवेल. ती बोलत राहिल्यावर वाऱ्याने पाने घेऊन कुत केली. दमयंतीच्या पतीच्या नेतृत्वाखालील कारवा घनदाट जंगलाच्या कडक उन्हात बरेच दिवस प्रवास करत होता. व्यापारी त्यांच्या प्रवासामुळे थकले होते, परंतु ते धन आणि साहसाच्या आश्वासनामुळे पुढे सरसावले. एक दिवस ते जंगलातून जात असताना ते कमळ, पक्षी आणि माशांनी भरलेल्या एका श्वास रोखून धरायला लावणाऱ्या तलावावर अडखळे. फुलांच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली आणि सौम्य धबधब्याच्या आवाजाने एक सुखदायक निर्माण झाला. कागीला रात्रभर थांबत असताना कमळाच्या फुलांचा सुगंध ओढत जवली हत्तींचा कळ छावणीवर अडखळला. त्यांच्या नकत व्यापाऱ्यांनी त्यांच्या झोपलेल्या शरीराने जंगलातील मार्ग अडवले होते, ज्यामुळे एक अडथळा निर्माण झाला होता, जो लवकरच विनाशकारी ठरेल. स्वतःच्या अंतःप्रेरणेमुळे संतप्तर आणि आंधळे झालेले हत्ती बेपर्वाई सोडून पुढे सरसावणे हत्ती काळवांवर आदळल्याने रणशिव फुंकण्याचा आवाज जंगलात प्रतिध्वनित झाला, ज्यामुळे सर्व बाजूनी माणसे आणि प्राणी पळून गेले. काहींना चिरडून खार मारण्यात आले, तर इतरांना हिंसक प्राण्यांच्या दांडक्यांनी किंवा चढीने खाली पाडण्यात आले. व्यापारी गोंधळातून सुटण्याचा अथक प्रयत्न करत असताना निराशा आणि दहशतीच्या ओरड्यांनी हवा भरून गेली. या गोंधळात दमयंती तिच्या झोपेतून जागे झाली. तिचे हृदय भीतीने धडधडत होते. तिने तिच्या डोळ्यासमोर उघड झालेली कत्तल पाहिली आणि तिचे मन या आपत्तीच्या कारणाबद्दलच्या प्रश्नांनी भरलेले होते.
ती देवाची पूजा करायला विसावी होती का तिने मागील आयुष्यात काही अज्ञात पाप केले होते? का जशी रात्र वाढत गेली तसतशी व्यापाऱ्यांना संशय येऊ लागला की दमयंतीच त्यांच्या दुर्दैवाला जबाबदार आहे. ते एकमेकांवर कुजबुजत होते. तिच्यावर राक्षस किंवा एक स्त्री असल्याचा आरोप करत त्या सर्वांचा नाश करण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या सुरक्षेच्या भीतीने दमयंती दुःख आणि चिंतेने जंगलात पळून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कारवांमधून वाचलेले लोक दमयंतीवरती जमले. त्यांच्या नुकसानीबद्दल शोक व्यक्त करत आणि त्यांच्या दुःखाचे कारण विचार. काहींनी त्यांच्या स्वतःच्या दुष्कृत्यांना दोषी ठेवले तर इतरांनी दमयंतीकडे बोट दाखवले. तिला खात्री पटली की ती दुःखाची अग्रदूत आहे. विदर्भातील राजकुमारी अनियंत्रितपणे रडली. तिचे हृदय दुःखाने भारावून गेले कारण ती तिच्या मागील चुकांबद्दल विचार करत होती. तिला आठवते की तिने तिच्या स्वयंवराकडे आलेल्या दिव्य प्राण्यांकडे कसे दुर्लक्ष केले होते. त्यांच्याऐवजी नळाला निवडले होते. कदाचित तिला वाटले की ही आपत्ती त्या निर्णयाचा परिणाम आहे. ती बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. दमयंतीच्या शब्दांना ऐकणाऱ्यांनी समजूतदारपणा आणि करुणेची भेट दिली. जड अंतकरणासह राजकुमारी पुन्हा एकदा बाहेर पडली. चिदी राजाचा राजा स्वहू शहरात सांत्वन शोधण्याचा निर्धार केला. अर्धे कपडे घालून तिचे केस विखरले आणि धुळाने घाण झाले. दमयंतीने शहरात प्रवेश केला. त्यानंतर जिज्ञासू प्रेक्षकांची गर्दी झाली. दमयंतीच्या वाळवंटातून परतत असताना घनदाट जंगलात राजा नलाला एक भीषण आग लागली. ज्वालांच्या मध्ये त्याला एक क्षीण ओरड ऐकू आली. हे नीतिमान नन इतक्या भीतीच्या भावनेने तो सावधपणे अग्नीच्या मध्यभागी शिरला आणि त्याला जमिनीवर गुंडाळलेला एक भव्य सर्प दिसला. कर्कुटक या सर्पाने स्वतःला एका शक्तिशाली शापाने बांधलेले असल्याचे उघड केले. त्याने ज्ञानी व शिनादाची फसवणूक केली होती, ज्याने त्याला नलाने मुक्त करेपर्यंत स्थिर राहण्याचा शाप दिला होता. हात जोडून आणि थरथरत्या आवाजात कर्कुटकाने नलाला मदतीसाठी विनवणी केली आणि त्याचा निष्ठावान मित्र आणि संरक्षक बनण्याचे वचन दिले. करुणेने प्रेरित होऊन नळाने सर्पाला आपल्या बाहुपाशात घेतले आणि कर्कुटकाच्या अंगठ्यापेक्षा मोठे नसलेल्या एका लहान प्राण्यामध्ये रूपांतर झाले. ते अग्नीतून बाहेर पडताच नळाला सर्प सोडायचा होता, परंतु कर्कुटकाने त्याला पुढे जाण्याचा इशारा दिला आणि तो राजासाठी खूप चांगले काम करेल असे आश्वासन दिलेनं त्याच्या पावलांची मोजणी करू लागला आणि 10व्या पायरीवर सापाने त्याचा हात चावा घेतला. लगेच एका विचित्र परिवर्तनाने नलच्या शरीराला पकडले. त्याचे स्वरूप बदलू लागले आणि या अचानक झालेल्या रूपांतरामुळे तो आश्चर्यचकित झाला. सर्पानेही त्याचे मूळ स्वरूप धारण केले आणि कर्कुटकाने नलाला सांत्वन दिले, असे सांगून की त्याच्या विषयाने राजाचे स्वरूप बदलले आहे, जेणेकरून कोणीही त्याला ओळखू शकणार नाही. कर्कुटक पुढे म्हणाला, तुम्हाला हानीपासून वाचवण्यासाठी मी तुमच्या सौंदर्यापासून वंचित ठेवले आहे. ज्याने तुमची फसवणूक केली आणि तुमच्यावर अन्याय केला, तो आता तुमच्यामध्ये राहील. माझ्या विषयाने पीडित असेल. जोपर्यंत तो राहतो तोपर्यंत तो प्रत्येक अवयवात माझ्या दर्शाने भरलेल्या विषयाने ग्रस्त असेल. निर्दोष आणि अशा दोखास पात्र नसलेला नल कर्कुटकाने त्याला त्याच्या अत्याचारापासून वाचवल्यामुळे शांत झाला. सापाचे शब्द दयाळूपणे आणि आश्वासनाने भरलेले होते. माझ्या कृपेने तुम्ही हानीपासून, प्राण्यांच्या शत्रूंच्या भीतीपासून आणि अगदी ब्राह्मणांच्या क्रोधापासूनही मुक्त व्हा. माझ्या विषयामुळे तुम्हाला यापुढे वेदना होणार नाही आणि युद्धात तुम्ही विजयी व्हाल. कर्कुटकाने नलाला राजा कौतुपनासम बाहुका नावाच्या रथीच्या रूपात हजर राहण्यास सांगितले, जो त्याच्या घोड्यांच्या ज्ञानाच्या बदल्यात त्याला फासे शिकवेल. मार्गदर्शक आणि प्रोत्साहनाच्या या शब्दांमुळे कर्कुटक आकाशी कापराचे 2 तुकडे मागे सोडून हवेत गायब झाला. तो म्हणाला, माझी आठवण ठेवा आणि तुमचे खरे रूप परत मिळवण्यासाठी हे वस्त्र घाला. नळाने कपड्याकडे खाली पाहताच त्याच्या आत आशा आणि दृढनिश्चयाची भावना पसरली. त्याला माहित होते की कर्कुटकाच्या मदतीने तो त्याचे राज्य परत मिळवेल, दमयंतीशी पुन्हा जोडला जाईल आणि लोकांमध्ये त्याचे योग्य स्थान पुनर्संचित करेल. त्या महाकाय युद्धानंतर जिथे पराक्रमी नागाला पराभूत करण्यात आले होते, राजा नग निषादांचा शासक एका नवीन प्रवासाला निघाला. त्याचे अंतकरण त्याची प्रिय पत्नी दमयंतीच्या विषयाने भारलेले असताना तो त्या भूमीतून प्रवास करत होता. चालत जाताना तो ऋतुपर्णा शहरावर आला आणि 10व्या दिवशी त्याने त्याच्या दरवाज्यात प्रवेश केला. जेव्हा तो राजाच्या राजवाड्याजवळ पोहोचला तेव्हा नलने स्वतःची ओळख वाहुका अशी करून दिली, जो घोड्यांचा मालक आणि कुशल सल्लागार होता. त्याने घोड्यांचे व्यवस्थापन आणि स्वयंपाक करण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल बढाई मारली आणि कोणत्याही क्षमतेने राजा कुतुपर्णाची सेवा करण्याची तयारी दर्शवली. वाहुकाचा आत्मविश्वास
आणि कौशल्य पाहून राजाने त्याचे खुल्या हाताने स्वागत केले. वाहुका माझ्याबरोबर राहा. राजा म्हणाला, नशीब तुझ्यावर स्मिताशय करू दे. तू जे काही सांगशील ते तू खरोखरच करील. मला नेहमीच एक असा रथी हवा होता जो माझ्या घोड्यांना अविश्वसनीय वेगाने चालू शकेल. मी तुला माझ्या तबेल्यांचा अधीक्षक नियुक्त करतो आणि तुला 10,000 आणि तुझ्या वेतनाप्रमाणे मी ती राजाले वार्ष्णेय आणि जीवाला यांना वाहुकाच्या देखरेखीखाली सोपवले आणि त्यांना त्यांच्या सोबत राहण्याचे आमंत्रण दिले. आता वाहुका म्हणून ओळखला जाणारा नाला शहरात त्याच्या नवीन जीवला स्थायिक झाला. व्युत्पन्नातील लोक त्याला आदराने वागवत असत आणि त्याने तबेल्यामध्ये देखरेख ठेवून आणि वार्ष्णेय आणि जीवाला यांच्यासोबत काम करण्यात आपले दिवस घालवले. तथापि त्याच्या नवीन सोयी असूनही विचार दमयंतीसोबत राहिले. दररोज संध्याकाळी जेव्हा शहरावर रात्र पडत असे तेव्हा नल स्वतःसाठी एक मर्मस्पर्शी शोक म्हणायचा जो त्याच्या पत्नीच्या दुःखाचा विलाप होता. हे शब्द त्याच्या मनात शोकाकुळ रडण्याप्रमाणे गुंजता सतबुक आणि तहानाने कस्त असलेला असा हे माणूस कुठे आहे. मेहनतीने थकलेले त्या वाईट माणसाचा विचार करताना ते आता कोणाची वाट पाहत आहे की दिवशी संध्याकाळी जेव्हा नल अंधारात शोकाचे पठण करत होता तेव्हा जीवाला त्याच्या जवळ आला. हे वाहुका त्याने कुतूहलाने भरलेला त्याचा आवाज विचारला, तू कोणासाठी रोज शोक करतोस? तू कोणाच्या जोडीदारासाठी रडतोस? नलचे डोळे झाकले गेले आणि तो दुःखाची कथा सांगू लागला. एका अविवेकी पुरुषाची पत्नी अनेकांना परिचित होती. तो त्याच्या अभिवचनांमध्ये खोटा होता आणि काही कारणास्तव त्याने तिला सोडून दिले. तिच्यापासून वेगळा झालेला तो माणूस दुःखाने त्रस्त होऊन भटकत होता. रात्रंदिवस दुःखात जळत होता आणि रात्री तिला आठवून तो हा शोक वाचतो. नलचा आवाज थरथरत म्हणाला, तो संपूर्ण जगात भटकत आला आहे, आश्रय मागत आहे, परंतु त्याच्या त्रासांना पात्र नाही. तो त्याचे दिवस त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ घालतो. जीवाला लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे समजूतदारपणाने रुंदावत होते. त्याला माहीत होते की वाहुका अनोळखी व्यक्तीबद्दल बोलत नव्हता. चिरीसच्या राज्यात सुदेव नावाचा ब्राह्मण विदर्भातील राजा भीमाची मुलगी राजकुमारी दमयंतीचा दूरपर्यंत शोध घेत होता. त्या स्वतः राजा भीमाने पाठवले होते, जो त्याची प्रिय मुलगी आणि निषादांचा शासक जावी नल याच्याशी पुन्हा भेटण्यास उत्सुक होता. ते त्यांच्या राज्यातून वेगळे झाल्यानंतर कुठे राहत होते हे शोधणे हे सुदेवाचे ध्येय होते. जेव्हा तो शय आणि प्रांतांमधून फिरत होता तेव्हा सुदेव शेवटी चिरीस या सुंदर शहरात पोहोचला. प्रार्थनेच्या वेळी चिरीसचा शासक राजा दशरथ राजवाड्यात आपली भक्ती करत होता. सुदेवाच्या डोळ्यांनी राजदरबारात नजर फिरवली आणि तेव्हाच त्याने तिला पाहिले. दमयंती सुनंदासोबत बसलेली तिच्या नैसर्गिक आदिवासातून परकीय मातीमध्ये प्रत्यारोपित केलेल्या कमळाच्या दांड्यासारखी दिसत होती. दमयंतीचे सौंदर्य धुराने आच्छादलेल्या अग्नीसारखे चमकले, परंतु ते देखील दुःखाने रंगले होते. तिचे डोळे कमळाच्या पालासारखे काळे आणि भावपूर्ण होते आणि तिचा चेहरा जरी फिकट असला तरी त्याने तारुण्याचा प्रकाश धारण केला होता. सुदेवाचे हृदय तिच्याकडे गेले आणि तो त्याच्या शोधाबद्दल बोलू लागला आहे. विदर्भाच्या राजकुमारी, तो हळूच म्हणाला, राजा भीमाच्या सांगण्यावरून मी तुला शोधायला आलो आहे. तुझ्या वडिलांची प्रकृती ठीक आहे, तुझी आई आणि भाऊही ठीक आहेत, तुझा मुलगा आणि मुलगी शांततेत राहत आहेत, पण तू त्यांच्यापासून विभक्त झाला म्हणून तू अस्वस्थ होतास हे मी पाहतो आहे. आपल्या भावाचा प्रियमित्र सुदेवाला ओळखून दमयंतीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने त्याला तिच्या कुटुंबाबद्दल विचारले आणि सुदेवाने तिला सर्व काही सांगितले. नलचार त्याच्या भावाने फासे मारताना असा पराभव केला आणि ते कोणाही न कळता राज्य कसे सोडून गेले. त्याने त्यांचा प्रवास, त्याने आणि इतर ब्राह्मणांनी त्यांचा दूरपर्यंत कसा शोध घेतला होता. शेवटी त्यांना या राजवाड्यात दमयंती सापडली हे त्याने सांगितले. सुदेव बोलत असताना राणीची परिचारिका सुनंदा हिच्या लक्षात आले की दमयंतीच्या डोळ्यांच्या भुवयांमधील तीळ धुळीच्या थराखाली लपलेली आहे. तिने ती स्वच्छ धुतली आणि सर्वांना आश्चर्य वाटले की ती तिळी ढगातून उगवलेल्या चंद्रासारखी चमकली. दमयंतीच्या उदात्त जन्माचे चिन्ह ओळखून राणी आई आणि सुनंदा भावनेने भारावून गेली. राणी आई दमयंतीशी हळुवारपणे बोलली, या खुणा पाहून मला कळते की तू माझ्या बहिणीची मुलगी आहेस. हे सुंदर मुलगी तुझी आई आणि मी दोघेही दशरथाचे शासक उच्च आत्म्याचे सुदामन यांच्या मुली आहोत. ती हे शब्द म्हणत रडू लागली आणि संपूर्ण राजवाडा दुःखाच्या आणि आनंदाच्या आवाजाने भरून गेला. क्षणी सुदेवाचे डोळे दमयला पाहून अश्रूंनी चमकले. एका दूरच्या प्रदेशात परनाळ नावाचा ब्राह्मण बऱ्याच वर्षांनंतर शेवटी विदर्भ शहरात परतला.
राजा भीमाची मुलगी दमयंतीचा शोध घेत असताना त्याचे डोळे तीव्र उत्कंठेने भरले होते. त्याने तिचे शब्द त्याच्या अंतःकरणात ऐकले होते आणि ते पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. राजवाड्यात प्रवेश करताच पण दमयंतीच्या कक्षाकडे